नाशिकनंतर ठाकरे बंधूंची तोफ आज मुंबईत धडाडणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची शिवसेना आणि मनसेची आज शिवतीर्थावरती संयुक्त सभा होणार आहे। राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र शिवाजी पार्कवरती संयुक्त सभा घेणार आहेत। त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या भव्य सभेकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मराठी मतदारांना आणि मुंबईकरांना नेमकी काय साथ घालतात, राज ठाकरेंचा पुन्हा लावरे तो व्हिडिओ दिसणार का, याकडे विशेष लक्ष असेल। मोठं शक्तीप्रदर्शन या सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधू करणार असून शिवाजी पार्कवरती राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असेल। तर दुसरीकडे महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज सकाळी 11 वाजता वांद्र्यातील MCM मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। ठाणे, संभाजीनगर, नागपूर नंतर मुख्यमंत्री फडणवीसांची आज पुण्यात मुलाखत होणार आहे। अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत घेणार आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं संवाद पुणेकरांशी या नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमामध्ये ही मुलाखत घेतली जाणार आहे। या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री थेट नागरिकांशीही संवाद साधणार आहेत। ठाकरे बंधू मुंबईनंतर ठाण्यात संयुक्त सभा घेणार आहेत। सोमवारी ठाकरे बंधू ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत। त्याआधी ठाकरे बंधूंची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या भागामध्ये एकनाथ शिंदे आज प्रचार रॅली काढणार आहेत। तर ठाण्यातील विविध भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणार आहेत। तर संध्याकाळी भाईंदर पूर्वेमध्ये शिंदेंची सभा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये आणखी एक धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळसाठी शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षानं उमेदवारी न दिल्यामुळे दगडू सकपाळ हे नाराज होते। ठाकरे बंधूंची आज मुंबईमध्ये पहिली सभा होत असतानाच ठाकरेंना शिंदेंनी हा धक्का दिला। महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये नेते मंडळींची अनेक विधानं चर्चेचा विषय ठरतात। याच दरम्यान एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांविषयी असंच एक मोठं विधान केलंय। खरा मित्र तोच असतो जो चुका दाखवून देतो, असं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजूनही आपली मैत्री कायम असल्याचं सूचक विधान केलंय। कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंना फडणवीसांसोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी मैत्रीला भूतकाळ कशाला म्हणता असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आणि खऱ्या मित्रासारखं फडणवीसांच्या चुका दाखवत राहणार असंही स्पष्ट केलं। गेल्या 3-4 दिवसात जवळजवळ 3 वेळा राज ठाकरे किंवा फडणवीस यांनी म्हटले की राज माझे मित्र आहेत आणि आम्ही मित्र आहोत। अशा पद्धतीचं हे काय सिग्नल देऊ पाहतात आहेत? ती एक म्हण आहे, धोकेबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा। मग आहेत का समोर तेवढे? मला ना माहिती, मी आपलं असंच तुम्ही बोलला त्याच्यात मी सहज बोललो, आठवलं म्हणून। मी माझा काय उद्देश नव्हता त्याच्यात। अच्छा, पण तुमचेही मित्र होते की काही देवेंद्र फडणवीस? तुम्ही भूतकाळात का जाता? मग आज आहेत ते तुमचे मित्र? असं आहे ना, हे त्यांनी पण आधी बोललं पाहिजे ना, त्यांनी पण बोललं पाहिजे। आणि म्हणून मी ते म्हणतोय की धोकेबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला। आणि खरा मित्र तो असतो की जो मित्राची चूक दाखवतो। आणि चूक दाखवणाऱ्या मित्राला जर तुम्ही शत्रू मानणार असाल तर कोणाचा प्रॉब्लेम आहे हा ज्याचा त्यांनी ठरवावा। पण त्यांना खंत आहे। आज जे मी तुम्हाला सांगितलं की बदलापूरमध्ये त्यांनी विकृत नगरसेवक जो केलेला आहे स्वीकृत, ही हिंदू संस्कृती नाही हे मी ठामपणे त्यांना सांगतोय। हे सांगताना जर ते मला शत्रू मानत असेल तर मी नाईलाज आहे माझा। राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत। पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका निवडणुकीमध्ये काका आणि पुतणे हे एकत्र आलेत। अशातच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरती उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। भाजपला सोडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्ही त्यांच्या सोबत राहू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी हे एक मोठं वक्तव्य केलंय। त्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजप सोबत जाणार असतील तर तो शरद पवार यांचा निर्णय असेल, असंही ठाकरे म्हणाले।
शरद पवार आणि अजित पवार म्हणजे आता ही निवडणुका झाल्यानंतर पुढची जी काही राजकीय घडामोड आहे ती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काय करणार ह्याकडे लक्ष असणार आहे. तुम्हाला वाटतंय का, तुम्ही त्यांना जवळून बघता, फक्त एक औपचारिकता उरली आहे? आता विश्लेषक म्हटल्यावरती मला 6.4 असं वाटतं की असं होईल आणि 3.2 असं वाटतं की तसं होईल. अच्छा, म्हणजे कमी वाटतंय तुम्हाला तसं? नाही आता असं कोणतं आणि तसं कोणतं तुम्हाला काय माहिती. मी विश्लेषक आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला न कळणाऱ्या भाषेतच बोलायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.